आजपर्यंत जगाचा विचार करून तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली होती, पण आता असंही माझं नाव बदनाम झालेलंच आहे, खराब झालेलंच आहे। अजून थोडं झालं तर काय फरक पडणार आहे? बोलणारे बोलतील, विश्वंभर राजे शिर्केनी स्वतःच्या मुलीला घरातनं हाकलून दिलं, स्वतःच्या मुलीला सांभाळू शकला नाही, फरक नाही पडत मला आता काही। ठीक आहे, माझी कुठलीच गोष्ट तुम्हाला आवडत नाही। शुभूच्या बाबांना सोडवलं, तुम्हाला आवडलं नाही। मी शुभूला भेटते, तेही तुम्हाला आवडत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या घरात राहते, तुम्हाला तर तेही नकोस आहे। माझ्यामुळे जर खरंच मला एवढा त्रास होणार असेल, तुमची एवढी बदनामी होणार असेल ना, तर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाते। माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास नको। अच्छा, म्हणजे तू घर सोडून जायला तयार आहेस, माझा ऐकणार नाहीस? बाबा, तुमचा शब्द खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी। तुम्हाला इतकं सांगायचा प्रयत्न करते की शुभूचे बाबा निर्दोष आहेत, पण तुम्हाला ते काही झालं तरी पटतच नाही। मग आता काय करू? माझ्याकडे आता दुसरा कुठलाही ऑप्शन नाही। हे घर सोडून गेलेलंच बरं। ठीक आहे, जा। नाही नाही भैया, हे बघ, अशा कुठल्याही गोष्टींमुळे ना नातं तुटायला नको। हो ना भैयासाहेब, तुम्ही प्लीज शांत व्हा। उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका। नाही अपर्णा, हिला आता मी अजिबात थांबवणार नाहीये। ज्या मुलीला माझ्या इज्जतीपेक्षा, माझ्या नावापेक्षा तो शुभू आणि त्याचं कुटुंब महत्वाचं वाटत असेल ना, त्या मुलीला या विश्वंभर राजे शिर्केच्या घरामध्ये अजिबात जागा नाही। जा, निघून जा। जिथे जायचं ना तिथे खुशाल निघून जा। सामान घेते आणि निघते।